सोन्या चांदीच्या दरात एक मोठी घसरण झाली आहे। बघा, गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। सोन्याचे दर 25,000 तर चांदीच्या दरामध्ये 24 तासात 85,000ची घसरण झाली आहे। सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय मोठे खुशखबर आता आली आहे। हो ग्राहकांनो, सोनं आणि चांदीमध्ये आज प्रचंड घसरण बघायला मिळाली आहे आणि ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी म्हणावी लागणार आहे। कारण की तुम्हाला माहीत असेल, गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याने उच्चांक गाठला होता आणि आज अचानक भली मोठी घसरण झाल्याची बघायला मिळाली आहे। ज्या लोकांनी काही दिवसांपूर्वी काही हप्त्यापूर्वी सोनं खरेदी केलं होतं ते आता अक्षरशः रडू लागले आहे। कारण की सोन्यामध्ये प्रचंड घसरण बघायला मिळाली आहे। सोन्याच्या आणि चांदीच्या बाजारपेठेमध्ये मोठे खळबळ उडाली असून किमतीमध्ये अचानक झालेली घसरण सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। अनेक दिवसाच्या तेजीनंतर आता सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये झालेली मोठी घट ग्राहकांसाठी खरोखरच एक आनंदाची बातमी ठरली आहे। या घसरणीमुळे ग्राहकांनी सोनारांच्या दुकानामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे। ज्यामुळे बाजारपेठेतच चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। म्हणजे की ग्राहकांनो, आता तुमच्यासाठी सुवर्ण संधी आली असंच म्हणावं लागेल। परंतु ज्यांनी काही दिवसांपूर्वी सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक केली त्यांना आता मोठा धक्का सुद्धा बसला आहे। कारण की तुम्ही सोन्याचे आजचे ताजे दर पाहून आता थक्कच होणार आहे। एवढी मोठी घसरण मागे कधीही झाली नव्हती, आज ती घसरण समोर आली आहे। बघा, तुम्हाला माहीत आहे, गेल्या काही महिन्यांपूर्वीच मोदी सरकारने सांगितलं होतं की सोनं खरेदी करू नका। सर्वांना असं वाटलं की सरकार माहीत आहे सोनं खरेदी करू नका, परंतु बघा त्यामागे एक खूपच मोठं कारण होतं। मोदी सरकारने आज 2 निर्णय घेतले आहे आणि या निर्णयामुळे आता ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं अगोदरच ते आता रडू लागले आहे। पुन्हा भविष्यामध्ये सोन्याचे दर काय असणार आणि आजचे सोन्याचे ताजे दर काय आहे आणि नेमकं सोन्यामध्ये एवढी मोठी घसरण का झाली, बघा अगदी एका मिनिटामध्ये आता आपण समजावून सांगणार आहोत। बघा, काल झालेल्या मोदी सरकारच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरांनी थेट खालची पातळी गाठली आहे। सरकारने सोन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या धोरणात्मक घोषणा केल्या आहे। तुम्हाला माहीत असेल, गेल्या महिन्यांपूर्वीच मोदी सरकारने सांगितलं होतं की सोनं खरेदी करू नका। आता बघा त्याचा परिणाम नेमका काय झाला आहे। मोदी सरकारने बाहेर देशामधून सोन्याचा खूप मोठा साठा विकत घेतला आहे। त्या साठ्यामुळेच आता सोन्यामध्ये प्रचंड घसरण दिसून आली आहे। ज्याचा परिणाम म्हणून आजच्या बाजारभावामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली आहे। या निर्णयामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा स्वस्त दराने सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। ज्यामुळे सर्वसामान्यांमध्ये एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आता निर्माण झाल्याचं दिसून येत असून खरेदीदार मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर सध्या पडल्याचं दिसत आहे। तर मग ग्राहकांनो, आता लक्षामध्ये घ्या, आज सकाळी बाजार उघडतात सोन्याचे दर वेगाने खाली आल्याचे सर्वत्र बघायला मिळाले। ज्यामुळे बाजारामध्ये सकारात्मक हालचाली दिसून येत आहेत। लगनसराईचा हंगाम नुकताच सुरू होणार आहे हे सर्वांना माहीत आहे आणि सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण वधूवरांच्या कुटुंबांसाठी एक मोठे आर्थिक गिफ्ट ठरले आहे। त्यामुळेच सोनारांच्या दुकानांमध्ये सोनं खरेदी करण्यासाठीची मोठी लगबग वाढली असून नागरिक रांगा लावून सोन्याची खरेदी करत असल्याचं सध्या चित्र दिसून येत आहे। सोन्याच्या दरामधील ही घसरण केवळ तात्पुरतीच नसून पुढील 24 ते 48 तासामध्ये आणखीन 15 ते 20 हजार रुपयांची घसरण होण्याची दाट शक्यता सोनं तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली। हो, मोठमोठ्या सोनारांकडून आता सांगण्यामध्ये आलं आहे की येणाऱ्या काही तासामध्ये पुन्हा सोनं खाली घसरू शकते। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अत्यंत योग्य मानली जात आहे। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच आला असेल की सोन्याचा दर नेमका
नेमकं काय आहे, सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे, 22 कॅरेट सोन्याचा दर काय आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर काय, सर्व दर आपण अगदी एका मिनिटामध्ये आता जाणून घेणार आहोत. मात्र नेमकं आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, या ठिकाणी खरेदी कधी करावी आणि सोन्याचे दर आणखीन कमी झाल्यावर त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा हे जाणून घेणं सर्वसामान्य ग्राहकांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे आणि फायद्याचं सुद्धा आहे. बघा, सध्याच्या काळामध्ये सोने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होणार नाही. सरकारच्या सूचनेनुसार शुद्ध सोने खरेदी करण्यासाठी नेहमी अधिकृत आणि विश्वासार्ह सोनाराचीच निवड करणं आवश्यक आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी सोने खरेदी करताना त्याची शुद्धता आणि हॉलमार्क तपासून घेणे ग्राहकांसाठी खूप फायद्याचे ठरेल, कारण थोड्याशा दुर्लक्षामुळे तुमचे मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यामुळे खरेदी करताना नेहमी सतर्क राहा. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा की नेमकं 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहे, 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहे हे सुद्धा पाहून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, दर तर आता आपण बघणारच आहोत, परंतु त्याआधी महत्त्वाचं म्हणजे सध्या सोन्याचे दर नेमकं किती खाली येतील याबद्दल अनेक जागतिक आणि भारतीय तज्ज्ञांनी आपले अभ्यासपूर्ण अंदाज आता व्यक्त केले आहे. अमेरिकेमधील 2 अनुभवी तज्ज्ञ, चीनमधील 2 अनुभवी तज्ज्ञ आणि भारतातील 5 अनुभवी सराफा व्यावसायिकांनी एकत्र येऊन पुढील 8 दिवसाच्या सोन्याच्या दरांचा एक विशेष कल आता वर्तवला आहे. तर मग ग्राहकांहो, या 9 तज्ज्ञांच्या मते बघा आता त्यांचं मत काय निघत आहे. सोन्याच्या किमतीमध्ये अजून मोठी घसरण होण्याचे संकेत दिसून येत आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये आशेचा किरण पुन्हा एकदा निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. या तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार आता तुम्हाला माहीत असेल, बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 60 वर्षे पूर्ण असलेल्या सराफा व्यावसायिकांनी सुद्धा सांगितलं आहे की सोन्याचा कल नेमकं काय असणार आहे. बघा, शेअर बाजार आणि सोन्याच्या किमतीमध्ये यांचा खूप जवळचा संबंध आहे, जो आजच्या बाजारपेठेमध्ये स्पष्टपणे दिसून आलेला आहे. शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसापासूनच होत असलेल्या वाढीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यातील पैसा काढून शेअर बाजारामध्ये वळवला होता, ज्यामुळे बाजारपेठेमध्ये सोन्याची उपलब्धता वाढली होती आणि दर अचानकच कमी झाले. या आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये ही मोठी घसरण झाल्याचं दिसून आले आणि दुसरीकडे मोदी सरकारच्या माध्यमातून भला मोठा सोन्याचा साठा परदेशामधून आयात करण्यामध्ये आला, म्हणजे की विकत घेण्यामध्ये आला. यामुळे सध्या सोन्यामध्ये प्रचंड घसरण दिसून आली आहे आणि मोदी सरकारचा दुसरा निर्णय की सोन्याचे दर आता पुन्हा खालीवर जाणार नाही. मोदी सरकार दर आता ठरवून देणार आहे आणि त्याच दरानुसार सोनं घेता आणि विकता येणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, सध्या सोन्याच्या बाजारपेठेसोबतच चांदीच्या किमतीमध्ये सुद्धा मोठे घसरण आता बघायला मिळाले आहे. चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी संधी आहे. चांदीचा दर तरी काय आहे हे सुद्धा पाहून घेणं आता महत्त्वाचं आहे. चांदीच्या दराबाबत जर बोलायचं जर झालं तर सध्या 1 ग्रामसाठी 55 ते 60 रुपयांच्या दरम्यान दर आहे. 10 ग्रॅम चांदीचा दर 2550 रुपये, म्हणजे की 2550 रुपयांच्या आसपास बघायला मिळतो. 1 किलो चांदीचा दर सध्या 2,50,000 ते 2,60,000 रुपयांच्या दरम्यान बघायला मिळतो, जो गुंतवणूकदारांसाठी आणि चांदीचे दागिने बनवणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा लोकांसाठी किंवा नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल. जर तुम्हाला चांदीचे दागिने बनवायचे असतील किंवा भांडी बनवायचे असतील तर हा दर अतिशय महत्त्वाचा आणि या ठिकाणी कमी आहे. या दरामुळे आता भरपूर नागरिक खुश झाले आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्याचा दर काय आहे. लक्षामध्ये घ्या, सोनं तर खूपच खाली घसरल्याचं बघायला मिळत आहे, कारण की मोदी सरकारच्या माध्यमातून सोन्याचा तर साठा विकत घेण्यामध्ये आला आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या की सध्या सोन्याचा दर काय आहे. सध्या
सोन्याच्या किमतीचा जर विचार जर केला तर 18 कॅरेट सोन्याचा दर लक्षामध्ये घ्या. जर तुम्हाला 10 ग्रॅम सोनं घ्यायचं असेल आणि 18 कॅरेट सोनं जर पाहिजे असेल तर 90 ते 95 हजार रुपयांच्या दरम्यान हा दर आहे. बघा, हा दर अशा ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे ज्यांना कमी कॅरेटचे पण टिकाऊ आणि मजबूत दागिने खरेदी करायचे आहे. बघा, त्यांनी 18 कॅरेट सोन्याकडे वळलं पाहिजे, कारण की हा दर या ठिकाणी खूपच कमी आहे. तर मग आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,34,000 रुपयांच्या आसपास आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. दागिन्यांसाठी हे सोने ग्राहकांना सर्वात जास्त सोयीचे आणि लोकप्रिय वाटते, कारण यामधून बनविलेले दागिने अधिक चमकणारे असतात. आता लक्षामध्ये घ्या, लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोने हा ग्राहकांचा सर्वात पसंतीचा पर्याय आहे. कारण की बघा, 22 कॅरेट सोने हे टिकाऊ सोनं पण आहे आणि मजबूत सोनं पण आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 22 कॅरेट सोनं जर तुम्हाला 10 ग्रॅम खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 1,34,000 रुपये मोजावे लागणार आहे. तर मग आता ग्राहकांनो लक्षामध्ये घ्या, सर्वात शेवटी शुद्ध 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहे हे आता आपण लगेच बघणार आहोत. बघा, सर्वात शेवटी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा जर आपण विचार केला तर त्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,45,000 रुपयांच्या आसपास बघायला आपल्याला ताजा मिळतो. शुद्ध सोन्याची गुंतवणूक करू असणाऱ्या लोकांसाठी हा दर खूपच महत्त्वाचा आहे, कारण शुद्धतेच्या दृष्टीने 24 कॅरेट सोने हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानले जाते. भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी 24 कॅरेट सोन्याची खरेदी करणे हा एक अतिशय हुशारकीचा निर्णय ठरू शकतो. सध्या सर्वच ग्राहकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की सोनं 1,00,000 रुपयांच्या आतमध्ये कधीपर्यंत येईल का? यावर तज्ज्ञांनी दिलेला अंदाज आणि ग्राहकांची खूप दिलासादायक आता हा ठरत आहे. लक्षामध्ये घ्या, आता नेमकं तज्ज्ञ काय म्हणले आहे. जर सोन्याचा पुरवठा असाच सरकारच्या माध्यमातून वाढत राहिला आणि बाजारपेठेमधील मागणी स्थिर राहिली तर सोन्याचे दर लवकरच 1,00,000 रुपयांच्या आत येण्याची दाट शक्यता तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आली आहे. मात्र हा मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी बाजारपेठेमधील दररोजचे होणारे बदल पाहणे ग्राहकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. ग्राहकांनो, शेवटी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आणि आर्थिक बातम्यांसाठी आणि सोने चांदीच्या ताज्या नवनवीन अपडेटसाठी जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला चांदीविषयी नवनवीन दर बघायला मिळतात. दर जर खाली सरकले किंवा वर सरकले तर सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट मिळत असते. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.